भारत देशाची महानता याच्यातच तुम्ही सुशिक्षित जरूर व्हा, भरपूर शिक्षण घ्या, परंतु आपल्या संस्कृतीला कधी विसरू नका. ऐका ना महाराज, जीवनामध्ये नाचलं पाहिजे, कुठे नको तिथे नाही. भगवंताच्या नामचिंतनात हरिभजनामध्ये आपण तो आनंद घेतला पाहिजे, आहे की नाही? आणि तुम्ही म्हणा आम्ही देवाच्या नामात नाचलो तर काय परिणाम होईल? त्याचा परिणाम सांगू तुम्हाला. तुम्ही जर हरिभक्तीत नाचलात तर त्याचा फायदा देव सुद्धा तुमच्या बरोबर नाचल्याशिवाय राहणार. एक चिटाळी झाली ओ झाली एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंती, चंद्रभागे वाळवंती. माझा ज्ञान राजा गोपाळासीला वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासीला वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळासीला वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासीला वाटी. हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देव बोला भंग. म्हणे देवा बोला भंग. हो जनी म्हणे ज्ञानदेव, जनी म्हणे ज्ञानदेव, जनी म्हणे ज्ञानदेव बोला भंग, बोला भंग. माझा ज्ञान राजा गोपाळासीला वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासीला वाटी. हो माझा ज्ञान राजा गोपाळासीला वाटी, हो माझा ज्ञान राजा गोपाळासीला वाटी. हो हो हो. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासीला वाटी. हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. ओ नाचता नाचता देवाचा गणना पितांबर, सावध होई बोली ऐसे कबीर. महाराज भगवंत सुद्धा तुमच्या बरोबर नाचल्याशिवाय राहणार नाही. असं तसं नाही, धोतर सुटेपर्यंत नाचतो म्हणून नाचलं पाहिजे. हा बरं, तुम्ही नाचत असताना तुम्ही जर देवाच्या नामात नाचायला लागले, हरिनामात नाचायला लागले, म्हणजे जग काही शान आहे का हो? जग शान आहे का? हे एवढं उपराट्या बुद्धीचं हे. तुम्ही जर हरिनामात नाचायला लागले तर लगेच नाव ठेवणार. पाहिलं गो माय कशी रामभाऊची सून कशी नाचती गो, थै थै कीर्तनातच नाचती माय, दिंडीत नाचती माय. म्हणजे रामभाऊची सून हरिपाठात नाचते ती तिला खुपत नाही, हे देखवत नाही. आणि ची सून कुठेही नाचते तिथं मात्र तिचं लक्ष. तुम्ही जर हरिनामात नाचलात तर देव तुम्हाला काही कौतुक शाबासकी देईल का? अजिबात नाही. हे जग तुम्हाला नावं ठेवल्याशिवाय, नावं अहो जाऊ द्या, बाहेरचे नावं ठेवतील यात काय नवल. तुमचे घरचेच तुम्हाला महाराज विष द्यायला सुद्धा मागे पुढे विचार केला. माझी मीराबाई गलीत नाचली, विषाचा प्याला प्यावा लागला. बग घुंगारू भांदा मीरा नाची रे, बग घुंगारू भांदा मीरा नाची रे. किंवा राजा जी ने विष का प्याला दिया हो, राजा जी ने विष का प्याला दिया हो, मानो जैसे अमृत पिया, फिर भी मैं नाचूंगी नाचूंगी, मैं तो नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. समाजाला काही करू द्या, विषाचा प्याला जरी दिला तरी अमृत होण्याची ताकद मागे पुढे उभा राहील सांभाळी त्या भगवंतामध्ये. म्हणून भगवंताच्या नावामध्ये जगाने नाव ठेवलं तरी आपण काय करू नये? अभंगाच्या 3ऱ्या चरणात लाज भय शंका दुरावी मान, लाज भय शंका दुरावी मान,
लाज भय शंका दुरावीला मान लाज भय शंका दुरावीला मान नकळे साधन या परीते नकळे साधन या परीते गायनात ओढे आपुलिया छंदे गायनात ओढे आपुलिया छंदे नकळे साधन या परते नकळे साधन या परते गायनात ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया अभंगाच्या तिसऱ्या चरणात मला सांगता की लाज भय शंका दुराविला मान न कडे साधन या परती जगाने नाव ठेवलं तरी महाराज लाज भय. तुम्हाला गोष्ट सांगू, संसारामध्ये लाजावं परमार्थामध्ये लाजू, संसारामध्ये घाबरावं भय परंतु परमार्थामध्ये भी. संसारात शंका घ्यावी पण परमार्थात कधी शंका घेऊ. संसारात मानपान ठेवा पण परमार्थात मानपानाची इच्छा करू. लाज भय शंका दुराविला मान न कडे साधन. त्याशिवाय साधन करणार नाही परमार्थातलं काका. परमार्थामध्ये लाजू नये, घाबरू नये. तुम्ही जर परमार्थामध्ये लाजलात तर तुम्हाला भगवत भक्तीची प्राप्ती किंवा भगवत स्वरूपाची ओळख तुम्हाला आयुष्य गेलं तरी होऊ शकत. लाजू नये. जे भक्त लाजले नाही, मीराबाई लाजल्या नाही. राजाची मुलगी म्हणले मी. नवरा म्हणतो तू राजाची बायको, तुला कळत नाही का? राजाची मुलगी कळत नाही का? लोक नाव ठेवतात, आपल्या खानदानावर बोट ठेवतात, तुला कळत नाही का? तुझ्याबरोबर माझं लग्न झालंय, ऐकत नाही का माझं? नवऱ्याचं ऐक. मीराबाई म्हणते तुम्ही फक्त माझ्या देहाबरोबर तुमचं लग्न झालंय म्हणले, पण माझं लग्न जन्मोजन्मीचं त्या माझ्या श्यामसुंदर कन्हैयाबरोबर झालंय. तो मला 1000 वेळा धरून नाचवतो, त्यात तुमचाही नाविलाज आणि माझाही नाविलाज. चला गोकुळामध्ये. त्या गोकुळात गेल्यानंतर सुद्धा त्या गोपिकांची अवस्था पाहिली. दही दूध लोणी विकण्यासाठी मथुरेत जायच्या, पण तिथं दही घ्या तूप घ्या असं न म्हणता गोविंद घ्या कुणी, गोपाल घ्या गी, दामोदर घ्या कुणी, हरी हरी घ्या गी असं म्हणायच्या. मग असं म्हणल्यावर काही हे जग त्यांना कौतुक करेल का? मथुरेच्या गवड्यांनी हे त्या असायला लागल्या. म्हणजे येड्या आल्या बघले, पागल आल्या म्हणे गोकुळातल्या. या गोकुळातल्या पागल गवड्यांनी आल्या, दही दूध लोणी विकायला आल्या आणि दही घ्या तूप घ्या असं न म्हणता गोविंद घ्या गोपाल घ्या असं म्हणतात.